नमस्कार मित्रांनो, आतिक अहमदची स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की पॉवर कशी बनते आणि कशी संपते। एक वेळ अशी होती की आतिक अहमदचं नाव जरी घेतलं तरी भीती निर्माण होत होती। राजकारण, गुंडगिरी आणि सर्व क्षेत्रात त्याचा दबदबा होता। त्याचं गुन्हेगारीचं साम्राज्य इतकं मोठं होतं की त्याच्या एरियात पोलीससुद्धा जायला घाबरत होते। याच आतिक अहमदचा जेव्हा सिस्टम बदलला तेव्हा त्याला अटक करण्यात आली आणि त्याचा काही गुंडांकडून एन्काउंटर करण्यात आला। सांगायचं असं आहे मित्रांनो की तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही गुंडगिरी करा, कितीही पायगिरी करा, पण ज्या वेळेस सिस्टम बदलतो आणि ज्या वेळेस सिस्टम उलटा फिरतो त्यावेळेस सिस्टम मोठमोठे गंमतमध्ये गार करत असतो। आणि सिस्टमने अशाच प्रकारे या आतिक अहमदला सुद्धा गार केलं। पण एक गोष्ट अशी आहे की सिस्टमनेच कुठंतरी या आतिक अहमदला माजून ठेवलं होतं आणि या आतिक अहमदला एवढा मोठा गुंड होण्यास कुठंतरी खतपाणी घातलं होतं। कारण त्यावेळेसचा जो सिस्टम होता त्या सिस्टममध्ये हा आमदारसुद्धा होऊन गेला होता। याने अनेक लोकांची घरं लुटले, अनेक लोकांच्या जमिनी लुटल्या, पण सिस्टम पाठीमागे होता त्यामुळे याचं कुठल्याही प्रकारचं काहीही वाकडं कोणीच करू शकत नव्हतं। आजची परिस्थिती अशी झाली की सिस्टम चेंज झाला आणि सिस्टम चेंज झाल्यानंतर बहुता सिस्टम बंद झाला। त्याच्यामुळं सिस्टम चांगला असेल ना तर गुन्हेगारी क्षेत्र वाढूच शकत नाही। पण आपल्याकडे विषय असा आहे मित्रांनो, भारतात असा विषय आहे की राजकारणासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी हे राजकारणी लोक कायम अशा गुंडांना खतपाणी घालत असतात। अशी अनेक गुंड आहेत, या गुंडांना सरकार म्हणा किंवा जो सिस्टम आहे आपला, तो सिस्टम खतपाणी घालत असतो मागच्या दरवाजाने, आणि त्याच्यामुळेच ह्या अशी लोक या अशा प्रवृत्त्या तयार होतात। आतिक अहमदला जे मारलं, आतिक अहमदचा जो मर्डर झाला, आतिक अहमदचा जो एन्काउंटर झाला, तो योग्य झाला का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा। जय हिंद, जय भारत।